आंतरराष्ट्रीय वाररेषा थोडे आठवूया. जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती वेळांचा फरक आहे? सांगा पाहू. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. असेच जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. खाली दिलेल्या काही देशातील शहरांमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले त्याचा तक्ता दिला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्या खालील प्रश्नांची भारतीय प्रमाणवेळेनुसार उत्तरे लिहा. सूचना: या पाठात आवश्यकतेनुसार घड्याळी वेळ 24 तासांच्या अनुषंगाने दिलेली आहे. देश आणि शहर, वार कोणता होता आणि भारतीय वेळ: इंग्लंड लंडन रविवार 5:30. जपान टोकियो शनिवार 20:30. अमेरिकेची संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क रविवार 10:30. अमेरिकेची संयुक्त संस्थाने बाकेर बेट रविवार 17:30. ऑस्ट्रेलिया सिडनी शनिवार 18:30. न्यूझीलंड ऑकलंड शनिवार 16:30. सामोआ बेट अपिया शनिवार 15:30. तुवालू फुनाफुती बेट शनिवार 17:30. जगात सर्वप्रथम सन 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते? त्या ठिकाणी त्या वेळेला कोणता वार होता? कोणत्या ठिकाणी सन 2016 ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला? त्या ठिकाणी सन 2017 चे स्वागत कोणत्या वारी झाले? सिडनी आणि लंडन येथील वारात का फरक पडला असावा? करून पहा. मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा. एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तांवर भिन्न भिन्न वेळ असते. उदाहरणार्थ 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजले असतील व 60° पूर्व रेखावृत्तावर 16 वाजले असतील. या वेळांची नोंद मीनल आणि सुनीलने घ्यायची आहे. सोबत दिलेल्या आकृतीची मदत घ्या. त्यानंतर वर्गात चर्चा करून प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती 7.1 मधील चौकटी भरा. सुनील आणि मीनल 0° रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास गुरुवारी दुपारी 12 वाजता निघाले. प्रवासादरम्यान 180° रेखावृत्तावर ते एकमेकांना ओलांडून पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0° रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार सुरू आहे. मीनल ज्या वेळेला 0° रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटले की आता बुधवार सुरू आहे. सांगा बरे. तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला आहे? तक्ता पूर्ण केल्यावर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला आहे? दोघेही एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार अनुभवत होते असे कसे घडले? हा उपक्रम करताना एकूण किती वार आले व ते कोणते? तक्ता मिनलच्या नोंदी, तक्ता सुनीलच्या नोंदी. रेखावृत्त, वार आणि वेळ.
जरा विचार करा. सोबतच्या अ तक्त्यातील बुधवार आणि ब तक्त्यातील शुक्रवार यातील कोणता वार बरोबर असेल? का? भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केल्या. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली. त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची सांगड घातली. म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमी पुढे असते. हे लक्षात घेऊन सुनीलच्या प्रवासाचा विचार करू. सुनील पूर्वेकडे जात आहे, त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ पुढे पुढे गेलेली असेल. उदाहरणार्थ 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे 6 वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास 180 अंश रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे 12 वाजले असतील. त्याचा प्रवास पुढे चालू राहिल्यास त्याच्या मते 180 अंश रेखावृत्तावर शुक्रवार सुरू होईल. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी शुक्रवार सकाळचे 6 वाजले असतील. तर पृथ्वी प्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर मिनलला भेटेल, तेव्हा शुक्रवारची मध्यान्ह झालेली असेल. आता मिनलच्या प्रवासाचा विचार करता ती वेगवेगळ्या रेखावृत्तावरून जसजशी पश्चिमेकडे जाईल तसतशी त्या रेखावृत्तावरील वेळ मागे होत असल्याचे जाणवेल. उदाहरणार्थ 30 अंश पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजले असतील, तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी गुरुवार सकाळचे 8 वाजले असतील. त्याच वेळी 180 अंश रेखावृत्तावर रात्रीचे 12 वाजले असतील. मिनल तशीच पुढे गेली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्याच वेळी बुधवार संध्याकाळचे 6 वाजलेले असतील. जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा ग्रीनिच रेखावृत्तावर येईल, तेव्हा तिच्या मते त्यावेळी बुधवारची मध्यान्ह झालेली असेल. मिनल आणि सुनील यांच्यात पुन्हा भेटल्यावर वाद होतो, कारण मिनलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची मध्यान्हाची वेळ आहे, तर सुनीलच्या मते ती शुक्रवारची मध्यान्हाची वेळ आहे. मग गुरुवार कुठे गेला असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या गोंधळावर खालीलप्रमाणे उपाय काढण्यात आला. वारांच्या गोंधळावरील उपाय. 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासांच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही 180 अंश रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या. प्रवासाची दिशा, चालू असलेला वार व दिनांक. जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस व तीच तारीख ग्राह्य धरावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागतो. या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती 7.2 व खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. शामराव जपानहून आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून
1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. ते 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. शामराव 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेहून पूर्वेकडे जपानला म्हणजेच पश्चिमेकडे निघाले. ते 24 तासांचा विमान प्रवास करून जपानला पोहोचले. तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे शनिवार 6 तारखेचे दुपारचे 12 वाजले होते. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला संपतो. 180 अंश रेखावृत्तावर बरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडील म्हणजेच जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. आता प्रश्न असा पडतो, 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वार का बदलत नाहीत? आंतरराष्ट्रीय वाररेषा कशासाठी हवी? आंतरराष्ट्रीय वाररेषा आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्री वेगवेगळ्या वेळी होते. पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कोठे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंश रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती 180 रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. आकृती 7.2 पहा. आंतरराष्ट्रीय वाररेषेत काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल 2011 साली केला गेला. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. सांगा पाहू. खाली दिलेल्या UA876 बोईंग 787-9 ड्रीम लाइनर तिकिटाचे बारकाईने वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार, दिनांक, वेळ दिली आहे? या तिकिटावर कोणती विशेष सूचना दिली आहे? अशी सूचना देण्यामागचे कारण काय असेल? हा प्रवास करताना विमान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? तिकिटावरून तुम्हाला काय समजले? जरा डोके चालवा. आंतरराष्ट्रीय वाररेषेवरून तुम्ही कामचटका द्वीपकल्पावरून म्हणजेच उत्तर गोलार्धातून न्यूझीलंड येथे म्हणजेच दक्षिण गोलार्धात प्रवास करत आहात. त्यावेळी उत्तर गोलार्धात 22 जूनचा सोमवार आहे. दक्षिण गोलार्धात गेल्यानंतर तेथे कोणता वार आणि दिनांक असेल? पहा बरे जमते का? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना करावे लागणारे बदल आता तुम्हाला माहीत आहेत. आता पृष्ठ 58 वरील कृती पुन्हा करा. 180 अंश रेखावृत्तावर म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना कोणते बदल करावे लागतील ते सांगा. तुमचा प्रवास यावेळी दिनांक 21/5/2016 रविवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. माहित आहे का तुम्हाला? अमेरिकेच्या UA-840 या विमानाने केलेला प्रवास आपले कुतूहल जागृत करणारा आहे. हे विमान शांघाय, चीन येथून 1 जानेवारी 2017 रोजी निघाले आणि पॅसिफिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सन फ्रान्सिस्को येथे 31 डिसेंबर 2016 ला पोहोचले. आंतरराष्ट्रीय वाररेषा लक्षात घेऊन वार व तारखेचा उलटा प्रवास आपल्याला येथे पाहायला मिळतो.